कर्जत नगरपंचायतमध्ये आमदार रोहित पवारांना धक्का. पवार समर्थक नगराध्यक्षा उषा राऊतांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव. 17 पैकी 13 नगरसेवकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल. नगरसेवकांना विचारात न घेता कामकाज करत असल्याचा आरोप. जालन्यामध्ये ठाकरेंची शिवसेना कोकाटेंच्या विरोधात आक्रमक. माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त. कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. पुण्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. शेतकऱ्यांबाबत केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात कारवाईची मागणी. भोर तालुका पोलीस ठाण्यामध्ये निवेदन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. नंदुरबारमध्ये कृषी मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार होते. आंदोलनाआधीच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. कर्जमाफीसाठी कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये छावा क्रांती सेना आक्रमक. येवला तहसील कार्यालयावर कर्जमाफीसाठी बैलगाडी मोर्चा काढत आंदोलन. कर्जमाफीसाठी जोरदार घोषणाबाजी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अमरावतीमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. कर्जमाफीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन. पोलिसांचा मोठा बंदोबस्त. ठाण्यात भाजपच्या जनता दरबारानंतर आता शिवसेनेचा भरणार. गणेश नाईकांच्या जनता दरबारानंतर पालघरमध्ये प्रताप सरनाईकच लोक दरबार भरवणार. नागपूर, अकोला, यवतमाळसह राज्याच्या बऱ्याच भागामध्ये तापमान 40शी पार. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये राज्यातील अनेक भागात कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता. अकोल्यामध्ये सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. अमरावतीमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद. जिल्ह्यामधील तापमान 42 अंशांवर. चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान 43 डिग्री सेल्सिअसवर. अति आवश्यक काम असल्यासच घराबाहेर पडा. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन. भंडारा जिल्ह्यासह सर्वत्र उन्हाचा कडाका वाढला. भंडाऱ्यामध्ये आज सर्वोच्च 42 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद. नाशिककरांना एप्रिलच्या प्रारंभीच 40चा चटका. कमाल तापमानाचा पारा 40.2 अंश सेल्सिअसवर. तर पालिकेकडून खबरदारी म्हणून उष्माघात कक्ष तयार. यवतमाळमध्ये तापमानाचा पारा चांगलाच भडकला. उन्हाचा पारा 42.4 अंशांवर. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जळगावात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद. येत्या 2 दिवसामध्ये तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये उन्हापासून वाघांची काळजी. पालिकेकडून उद्यानामध्ये कूलरद्वारे थंड हवेची व्यवस्था. सातारा जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईबाबत आढावा बैठक. टंचाई काळामध्ये हलगर्जीपणा करू नका. पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सूचना. गडचिरोली जिल्ह्यामधील वैनगंगा आणि प्राणहिता नदी कोरडी ठाक. भात पीक शेवटच्या टप्प्यामध्ये असताना पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता. राज्यात प्रदूषणमुक्त नद्यांसाठी मनसे आंदोलन करणार. प्रचंड पैसा खर्च करूनही नद्या प्रदूषित असल्यानं मनसे आक्रमक. नागपुरातील नाग नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी 1927 कोटी रुपये मंजूर. मध्य आणि उत्तर झोनमधील सांडपाणी वाहिन्यांचे जाळे बसवण्यासाठी 1200 कोटींचा निधी वापरला जाणार. जेजुरी एमआयडीसीमध्ये जिमा आणि जिसा संघटनेचा संघर्ष पेटला. उद्योजकांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा जिमा संघटनेचा आरोप. तर जिमा संघटनेचे आरोप खोटे असल्याचा जिसा संघटनेचा दावा. शक्तीपीठ विरोधी कृती समिती समन्वयक गिरीश पोंडेंचं निलंबन. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याला विरोध केल्यानं कारवाई. पोंडे महापालिका शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून होते कार्यरत. पुण्यामध्ये आळे फाट्यामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन. पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. पुरंदरच्या सासवडीतल्या विमानतळ बाधित शेतकऱ्यांचं उपोषण स्थगित. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोधात 66 शेतकरी उपोषणाला बसले होते. प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे. मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर देऊळवाडा ग्रामस्थांचं वाजंत्री आंदोलन. ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीमध्ये बांधकामासाठी घेण्यात आलेल्या जमिनीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामधील अकलूज टेंभुर्णा रस्त्यावर युवा सेनेचा रास्ता रोको. महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात युवा सेना आक्रमक. जळगावमध्ये महाराष्ट्र शेतकरी संघटनेची माहिती सरकारविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. कर्जमाफीवरून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. नाशिकच्या देवळ्यामध्ये कांदा प्रश्नावरून शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. कांदा व्यापाऱ्यानं कोट्यवधी रुपये थकवल्याचा आरोप. भडगाव शेतकरी संघामध्ये ज्वारी नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी. अद्याप शासकीय आदेश न मिळाल्यामुळे मोठा संभ्रम. पुसद तालुक्यामधील निंबी पारडी शिवारामधील 2 एकरामध्ये लागवड केलेल्या पपईच्या बागेमधील 300 झाडं अज्ञातानं तोडली. बाबाराव अंभोरे या शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1200 हेक्टरवर मुगाची लागवड, मात्र नदीपात्रातील पाणी आटल्यानं शेतकरी अडचणीत. नदीपात्रामध्ये धरणाचं पाणी सोडण्याची मागणी. जालन्यामध्ये सरकारी तूर आणि हरभरा खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ. बाजारामध्ये हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी केंद्राबाहेर तूर आणि हरभऱ्याची विक्री. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा 1.5 कोटी रुपयांचा धान घोटाळा. पैसे घेऊनही बारदान खरेदी नाही. अनेक संचालक मंडळांवर कारवाई होणार. जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. चंद्रपुरात गर्भवती मातांसाठी वेट अर्थात वजन स्टिकर योजना. गरोदर मातांचं वजन किती असावं याबाबत जनजागृती. इचलकरंजी महानगरपालिकेच्या घनकचरा उचलणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप. 2 दिवसांपासून शहरामध्ये कचऱ्याचे ढीग. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. अकोला जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय सफाई कामगार काँग्रेस संघटनेचे 1 दिवसीय धरणं आंदोलन. मंजूर झालेले सफाई कामगारांची पदं त्वरित भरण्याची मागणी. गोंदियामधल्या आमगाव ग्रामपंचायत क्षेत्र नगरपंचायत म्हणून घोषित. नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली 7 गावं ग्रामपंचायतीमध्ये राहणार. नांदेडमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना मैदान उपलब्ध करून देणार. शिवसेना आमदार आनंद तिडकेंची विद्यार्थ्यांना ग्वाही. पालघरमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामासाठी भूसुरुंगस्फोट केल्यानं अनेक घरांना तडे आल्यानं अनेक घरं धोकादायक स्थितीत. धाराशिवच्या पलसूरमधील भक्त निवासाला 2 वर्षांमध्ये तडे. भक्त निवासाच्या भिंती कोसळण्याची भीती. भक्त निवासासाठी 50 लाखांचं निकृष्ट दर्जाचं काम. पुण्यामध्ये इंदापूरमध्ये नारी शक्तीच्या हस्ते मानाच्या कावडीची महाआरती. शिवशंभो संस्थांचा अनोखा उपक्रम. पंढरपूरमध्ये चैत्र यात्रेसाठी मंदिर प्रशासन सज्ज. जवळपास 3 लाख भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज. दर्शन रांगेसाठी 15 शेडची उभारणी. पंढरपूरमध्ये चैत्र यात्रा कालावधीमध्ये भाविकांच्या सुविधेसाठी 5 आपत्ती व्यवस्थापन कक्षांची स्थापना. भाविकांना काही अडचणी आल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाची मदत होणार. नांदेडमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बैठक. शिवा संघटनेच्या वतीनं बैठकीचं आयोजन. बीडच्या आष्टीमध्ये महंत काशीनाथ महाराजांच्या 13वा नारळी सप्ताहाला बावी दरेवाडी गावामध्ये सुरुवात. काशीनाथ महाराज यांची स्वागत मिरवणूक काढण्यात आली. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधल्या नांदूरमध्ये रामनवमीनिमित्त 2 दिवस बैलगाडा शर्यतींचा थरार. खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यामधील बैलगाडे सहभागी. कल्याणमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेची प्रतिमा झळकावली. काँग्रेस आक्रमक. संबंधितांवर कठोर कारवाई करा. पोलिसांना निवेदन. कारवाईची मागणी. वाशिमच्या साखरामधील जिल्हा परिषद शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये पहिली. राज्यभरातून अभ्यागतांच्या शाळेला भेटी. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यामधल्या जानेफळमध्ये शिवाजी हायस्कूलच्या अध्यक्षांसह 5 लोकांवर गुन्हा दाखल. मुख्याध्यापकाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा. मुख्याध्यापक रत्नाकर गवारेंनी वर्षभरापूर्वी आत्महत्या केली होती. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळीमुळे सोलार पॅनलचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गमध्ये खासगी बसमधून मालवाहतूक करणाऱ्या 20 बसेसवर कारवाई. सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं धडक कारवाई. पुण्यामधील भोरमध्ये पोलिसांनी जप्त केलेली बेवारस वाहनं. मालकांना घेऊन जाण्याचं आवाहन. जप्त केलेली अनेक वाहनं धूळ खात पडू. सिंधुदुर्गमध्ये पट्टेरी वाघाचं दर्शन. दोडामार्ग पट्ट्यामध्ये निसर्ग अधिवासामध्ये वाघाचं दर्शन. निसर्ग अभ्यासक दर्शन वेंगुर्लेकरांकडून दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद. जालना जिल्ह्यामध्ये गाय म्हैस वर्गीय पशुधनामध्ये घट. 21व्या पशुगणनेचा प्राथमिक अहवाल सादर. जिल्ह्यामध्ये 6,43,087 पशुधन. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून महिलांना कोंबडीच्या पिल्लांचं वाटप. 156 लाभार्थ्यांना कुक्कुटपालनासाठी प्रत्येकी 50 पिल्लांचं वाटप. जळगावमध्ये बनावट जन्मदाखले प्रकरणामध्ये 2 जण ताब्यात. दरम्यान तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी 43 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. जळगावमध्ये मुक्ताईनगरच्या सारोळा गावात घरफोडी. 1,16,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. चंद्रपूर तहसील प्रशासनाची रेती तस्करीवर धडक कारवाई. कारवाईसाठी भरारी पथकाची नियुक्ती. गोंदियाच्या तिरोडामध्ये दुचाकी चोरट्याला अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. चोरीला गेलेली दुचाकी शेतामध्ये लपून ठेवलेली होती. नाशिकमध्ये पतीकडून पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न. मध्यरात्री ज्वलनशील पदार्थ टाकत घरही दिलं पेटून. घटनेमध्ये पत्नी आणि सासू गंभीर जखमी. रायगडच्या म्हसळा तालुक्यामधल्या घुममध्ये उपचाराविना घरी पाठवल्यानं शाळकरी मुलाचा मृत्यू. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. वर्ध्याच्या आर्वीमध्ये अंगावर झाड कोसळल्यानं 3.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू. खेळत असलेल्या चिमुकलीच्या अंगावर झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संगमनेरमधील डॉक्टरला अटक. फरार डॉक्टरला रात्री नाशिकमधून अटक.
चंद्रपुरातील मद्य परवान्यामधील घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटीचे पथक दाखल, 14 निवेदनं स्वीकारत स्थितीचा घेतला आढावा. चाळीसगाव धुळे रोडवर ट्रॅक्टरनं दुचाकीस्वाराला उडवलं, दुचाकीस्वार गंभीर जखमी, ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार, स्थानिक पोलिसांकडून अधिक तपास सुरू. हिंगोली महामार्गावरील भाटेगाव शिवारामध्ये भरधाव टेम्पोचा अपघातामध्ये एकाचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. बुलडाण्याच्या जंबल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 4 ठिकाणी घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. 2 पाळीव श्वानांच्या भांडणामध्ये मालकाविरोधात गुन्हा दाखल, नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली घटना, श्वानानं एकाचा चावा घेतला. नांदेडच्या भोकर तालुक्यामधल्या धावरीमध्ये दारू पिऊन भांडण करणाऱ्या मुलाची जन्मदात्या आईकडून हत्या, मुलाकडून आई आणि पत्नीला सातत्यानं मारहाण, बालाजी राऊत असं मृत मुलाचं नाव, आई विरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये धारदार शस्त्रासह 2 आरोपींना अटक, कारवाई दरम्यान दारूच्या बाटल्यांसह धारदार शस्त्रसाठा केला जप्त. यवतमाळमध्ये अग्निशस्त्रासह तलवारी बाळगणारे 2 गजाआड, अग्निशस्त्रासह 6 जिवंत काडतूस जप्त, उमरखेड पोलिसांकडून गुन्हे दाखल.